गाव असेल, कुणाचं घर असेल गावी, तर मला इन्व्हाइट करा. छोटा बेबी आहे ना? मी बोलत होते चष्मा काढून दिसतो मला. तुम्ही पहिल्यांदा इकडून आणलात आहो, असा कसा केला तुम्ही? दुखत नाही ना? काय दुखत नाही ना तुमचं? मोबाईल पडला तर चालेल, तुम्ही पडले नाही पाहिजे. किती छान आहे विशाल. तुम्ही का नाही लावत आपल्या मळ्यात पालक? गाई गाणी प्रीतीचे तराणी, धुंद 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 पाणी फुले, वारा गाई गाणी. हा कुठला रोड आहे दादा जिथून आम्हाला तुम्ही घेऊन चालला आहात? तापवन आहे. हा तापवन मी असा पहिल्यांदा बघितला इकडून, मला असा कधी दिसला नव्हता. तुम्ही पहिल्यांदा इकडून आणलात आहो, असा कसा केला तुम्ही? बिना आंघोळीचा आपण आलो पळायला, रनिंग करायला आलो लेकरास घेऊन, आणि आता असा कसा तुम्ही लॉंग ड्राईव्हचं नाव करून तुम्ही मला कुठून घेऊन चालला? हे सगळं मातीचा भंडारा हा नाका डोळ्या तोंडात जातो. कधी आयुष्यात आणलं नाही तुम्ही, आणि आता अचानक तुम्ही आणाच लागला इकडे. एवढी वर्ष झाली कधी सुचलं नाही तुम्हाला बायकोला आणाच इकडे? असा कसा हो तुम्ही? तुमची भाषा काय मला समजा असा झालाय. आमची भाषा बरोबर हास. हे बघ काऊ पिल्लू वासरू सगळे आहात इकडे. तुम्ही मला कधी नाही घेऊनच नाही यायस ना, कळलं कसं ना? आता मला कळलं. इकडे सुंदर सुंदर गोऱ्या गाई म्हशी वासरं सगळे आहेत, पूर्ण विलेजच दिसत. इकडे शेती भी हाय. शेती हाय, सगळंच हाय. मका दिसती, मजा आली हा. और जाके जाके बहुत मजा आएगा. म्हणजे अचानक आपण असा प्लॅन बदलून जरा जरा चांगलंच केलं हाय. इलाज आहे मग मोठा पोरास. फक्त बिबट्या नको दिसायला. बिबट्या आता गाडीवर बसलेला असतात, मी कशाला तो दिसाल? मला बघून बिबट्या चड्डीच हे करून देईल. नाही नाही, तुला बघून तो समोर येतात ना. डायपर मध्ये करा. हे तुमच्या बुजगावनं तुम्ही आणलं सोबत हा? त्याला तरी मजाच वाटेल. चला, हे रनिंगच्या नावाखाली कुठे कुठे फिरतात. काय रनिंग बिनिंग नाही करत. शाळा जायचं ना तुमचं पोरगं. सेकंड सॅटर्डे याला घाव म्हणता बरं का? आम्ही फोन ठेवून देतो आणि मजा मस्ती करते. गाईस, तुमचं कौलाचं घर असेल, कोणाचं छान खेडं गाव असेल, कोकण असेल, काही असेल, तर प्लीज आम्हाला बोलवा. कौलाचं घर असेल, तिथं शेणाच्या गोवऱ्या असतील, गाई वासरं असतील, बैल असतील बाहेर, तर असं कुठे गाव असेल, कुणाचं घर असेल गावी, तर मला इन्व्हाइट करा. तुमच्या इथे मी 4-5 दिवस येऊन राहू इच्छिते. प्लीज मला आमंत्रण द्या आणि मला बोलवा. राहिल्यानंतर फक्त जेवण करणार, तिथे काम नाही करणार. नाही तर मग तुम्ही भांडे घासा, अंथरून उचला, असं नाही जमणार. हो, मी माहेरपणासाठी येणार आहे. मुलगी कशी घरात काम नाही करतच, तसं मला पण विलेजमध्ये काम करावं असं नाही वाटत. बघावं असं वाटतं, फक्त ॲक्टिव्हिटी बघाव्याशा वाटतात. बघ, असं काळं व्हायचं नाही, बघ खायचं आम्ही लहानपणी. काय जरा बोलतो त्याला, ते खायचं आम्ही लहानपणी. किती गोड आहे. अरे चावायला येतं का? थांबणार आहे. हे बघ, हे बघ, गोड आहे ना. हे बघ, हे बघ किती सॉफ्ट आहे बघ. इथे रे त्याला धुतलेलं नाही, किती छान वाटतं. पालक बघ ना किती छान आहे, ताजा ताजा तोडून न्यायला. पालक आहे. विशाल, तुम्ही का नाही लावत आपल्या मळ्यात पालक? मग किती सुंदर वाटतं. लावा बरं का. मच्छर कसं असतं, मच्छरासारखं दिसते. माझ्या स्क्रीन मधून मच्छर गेला. बाबू, मी एवढा काठी आणि दगड एवढा मी हेलिकॉप्टर पाहिलंय पूर्ण. आपल्याला बसायचंय, तू बघायच्या गोष्टी करतोय. बात तर सही आहे. इकडे बैल बघ किती सुंदर. पेरू नाही त्याला, पेरूच नाही आलेले. गावठी पेरू आहे. मग चालेल मध्ये फिरून येऊ ना. बिबट्या आल्यावरती पाहू आपण बिबट्या. पेरू बागा. हे कुठे घेऊन आला तू? मी अचानक कुठे?
अरे डॉगेश भाई आहे. कौलाच. ते बघ कसं बघतोय. कसली फॅक्टरी? ई तुळस. तुळस आहे ना? नाही का? हा. हॅलो बाई. My body, Jane, they only want parts contemplate. तिकडे बघ लहान. काहीच नाही करत बेटा, वासरू इथे. आई तिकडे गोबर स्टार्ट झालं. कुठे? ते बघ ना गाईचं. ए छोटा बेबी. विरा टच कर ना, असं किती छान वाटतं बघ. ते चाटतात. गाय बघते आपल्याकडे. तुझ्या आई तिकडे बघ डॅडाला. ई चाटतो. मला काय पण चाटत. मारायचे नाही. हो. ते इथे वासरं दिसले ना. इथेच राहते मी, म्हणजे द्वारकावर. नाही येऊ परत. आता आम्ही जस्ट लॉंग ड्राईव्हला गेलो होतो ना, तिथे वासरं दिसले. मग याला म्हटलं चल दाखवते. तुमचं माहेर सासर. म्हणजे जिथे आवडलं तिथे थांबतो थोडा वेळ. एवढं त्याला बघणं पण होतं ना. सुट्टी असेल. आज सुट्टी आहे. आल्या असेल घ्या. नाही छोटं बेबी आहे ना. हो इथे दोन्ही अजून एक इथे. तुमचंच आहे? नाही दोघी जणी ना. अच्छा जाऊ बाई. ते राम मंदिर आहे. ते आमचे राम. ते कसा पाऊस पडतो पाहिजे पानांचा. 1 hour later. तू पण लाव. तेल नाही तर तू. मग एक काम कर ना, एवढं सगळं माहिती आहे तुला, तूच कर ना. येत नाही सांगितलं तर सगळं खरं येत नाही. मॅडम तुम्ही तुमचा मोबाईल पाडला होता बरं का. काय करते आता? चुकीचं वागता तुम्ही. एक वेळेस मोबाईल पडला तर चालेल, तुम्ही पडले नाही पाहिजे. आमचं पडायचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही पडणारच नव्हतं तसं पण. म्हणजे तुम्ही पडले नाही पाहिजे. 17 वेळा 1000 गोष्टी पाडता तुम्ही. तुम्ही चेन पण नाही लावत खिशाची. प्लेटा फोड, दिशा फोड, बाहेर गेलं की मोबाईल पाड, अंक फोड. कप फोड, अंक. चालूच. अरे बापा. बापरे बाप. मोबाईल फोडा. सुजले ना मी खूपच. जगदंबा दिसते. एसीत झोपते, फॅन चालू असतो, मग सुजेल नाही तर काय होईल? हा ना मला जरूर झाली. हो हा. रेट झाली. विराट तू खूप आताच वाढवून चढवून बोलायला लागला बरं का. बघितलं कसं फिरवलं आता जस्ट. मुलगा कोण होता? तुझा आहे ना? का बरं माझ्या एकटीचा झाला का आता तो? हो आई रिजन मध्ये आहे. विराट आता याला थंड होऊ दे तेव्हा ते क्रंची होते. बाप रे बाप. काय तुला जेव्हा तू एडिटिंग करेल तेव्हा कळेल. टमी नो. गोलगप्पा आवडले तुला? किती आवडले? क्लंची केले खूप. मी पिक्चर बघायला चालली पण मला तुझ्या आठवणी. मग आपण परत घरी आल्यावरती परत फिरायला जाऊ दुसरीकडं. तुला पण माझ्या आठवणी. काय माहित. आठवण नाही ना तुला माझी? तिकडे जाऊन कळाल. आय लव्ह यू. तू बिलकुल मन नाही करत यार आज. सिरियसली बर्थडे आहे ना तुला? बर्थडे स्टील मन नाही करत आहे मला कसलं. गाईज बघायला आली आम्ही.
बोलत होते चष्मा काढून दिसतोय मला. चष्मा लावल्यावर दिसत नाही, असं करावं लागतं. किती गोड आहे बघ विषय. ते बस. एवढ्या उन्हात कोणाला फिरायला छान वाटणार आहे सांग. आज बर्थडे माझा, पण बिलकुल कुठे जाण्याचं मन नाही करत आहे. काहीच करायचं मन नाही करत आहे, माहीत नाही का. लिटरली म्हणू पण नाही शकत आहे मी आजारी आहे की काय आहे, पण मला मनच नाही करत आहे. बाहेर जायचं पण मन करत नाही आहे, काही करायचं मन करत नाही आहे. मी तेल चंपी केलेली आहे, नवीन कपडे पण घालायचं मन नाही करत. एक असतं ना की एक्साइटमेंट असते, तसं तर मी बर्थडे सेलिब्रेट म्हणजे माझ्या वेगळ्या पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट करते. असं केक वगैरे कट नाही करत स्पेशली माझ्यासाठी, किंवा फॅमिलीतनं कुणी आणलाच माझ्याकरता तर मग त्यांचं मनधरणी मी करते तसं. पण मी स्पेशली खास असा बर्थडे सेलिब्रेट नाही करत. माझा बर्थडे जेव्हा पण येतो ना मी थोडंसं गुपितच ठेवते त्याला. आज मला ते पण करायचं मन नाही करत आहे, म्हणजे मला काहीच करायचं मन नाही करत. ना झोपायचं मन करतंय, ना खायचं मन करतंय, ना कुठे जायचं मन करतंय. जे मी दरवर्षी करते ते पण करायचं मन करतंय. मी सकाळी उठले पण लॉंग ड्राईव्हला पण गेलो, पण त्याच्यानंतर माहीत नाही का मला असं काय झालंय, मला मनच नाही करत आहे बिलकुल. माझं काहीच करायचं मन नाही करत आहे. आता ह्यांचं म्हणणं आहे की आपण केरला फाईल्स बघायला जाऊ, मग शॉपिंग करू, आणि विराटला ट्युशनला सोडल्यानंतर मग तो पण ट्युशनमध्ये असेल तर टेन्शन नाही राहणार. मी कपडे बिलकुल बदलून नाही जाणार आहे, मी ह्याच कपड्यांवर जाणार आहे. मन नाही करत आहे की मी छान रेडी होऊ, छान आवरू आणि मग जाऊ. तर मी जाणार तर अशी जाणार. ते ना जाड तोंडाला आली झाली ना त्याच्यामुळे काही नाही पेटलं. असं पुढं झालं का सद्गुरु माता सुदीक्षा संघ महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. राजमाता गुरुवचन अवतार की जय. प्रेमाने बोला निरंकार जी. तू ही निरंकार, मैं तेरी शरणा, मैनू बख्श लो. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. काढतोय गरम गरम तेल कसं आहे त्याचं? नवीन काढतोय तेल तुमच्या समोर टाकलं, ओतलं त्याने. आणि ना तुझ्या मांडीवरती झोपे देते आज आवाज करते ना, म्हणून मला झोपायला लागली. आणि मामाच्या घरी गेल्यावरती मला काहीतरी खायला दे. आपण मामाच्या घरी गेल्यावर खातोच, दुसरं करतो काय.
गाईज जेव्हा असलं काही करते ना खूप समाधान मिळतं मनाला. आणि मी हे व्हिडिओमध्ये याच्यासाठी घेतलं, मला असं वाटतं की एक मेसेज माझ्या थ्रू सगळ्यांना गेला पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला पण जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं तुम्ही पण गरिबांना गोष्टी आठवणीने द्याल. कधी कधी आपण विसरतो डेली लाईफमध्ये, तर जेव्हा पण आपण असं बघतो तर आपल्याला आठवतं की अरे आपला पण बर्थडे येतोय किंवा आपल्याला पण आज स्पेशल डे, कुठलाही तुमचा स्पेशल डे असू दे, तर तुम्ही ना हे जे गरीब लोक असतात ना त्यांना इन्व्हॉल्व करा तुमच्या लाईफमध्ये कुठल्या ना कुठल्या ह्याच्या थ्रू, आणि त्यांना थोडंसं खुश करा. आणि मग बघा जो आपल्या लाईफमधला जो आनंद आहे ना तो द्विगुणा होतो आणि आपण आतल्या आत खुश फील करतो. आणि म्हणून मी रेकॉर्ड केलं. बाकी माझं रेकॉर्ड करण्याचं उद्दिष्ट बिलकुल नव्हतं, कारण अशा बऱ्याच गोष्टी ज्या रेकॉर्ड केल्या नाही जात, पण मला असं वाटतं की ते करायला पाहिजे. कुठे ना कुठे हा मेसेज खूप चांगला मेसेज जातो आणि म्हणून मी हे सगळं घेतलं. आणि ते खुश झाले माहिती आहे, गरम गरम जेव्हा दिलं ना खुश झाले आणि भुकेले झालेले असतात ना. आता मी चालली आहे मम्मी पप्पांकडे त्यांचा आशीर्वाद घ्यायला आणि बाबांना पण भेटणं होईल. बाबांना आदनमधनं भेटायला जात असतो आम्ही. तर बाबा यांची माझ्यापेक्षा जास्त जावयाची आठवण काढतात ना, जावयाची आठवण असते त्यांना. तर हे थोडा दिवस जरी नाही भेटले तरी त्यांना एक असते ना खंत वाटते, तशी वाटायला लागते. मग ते सारखे बोलत असतात आज नाही आले, पाहुणं नाही आलं, पाहुणं लहान पाहुणं नाही आलं असं बोलतात. तर आज त्यांना भेटायला जातोय आम्ही. त्रास होईल ना. वाढदिवस आहे आज, आशीर्वाद द्या मला. म्हटलं वाढदिवस आहे, आशीर्वाद द्या. सगळं झालं. तुम्हाला काही दुखत नाही ना? काही दुखत नाही ना तुमचं? तो नीट करायचा, असंच करायचं घरचा आपल्याला काय करायचं. आपले दिवस राहिले किती पाहिजे, चार दिवस इकडे 4 दिवस तिकडे. अहो तो बाय करतोय तुम्हाला. महिना होईल तरी तुम्ही कर रे. सह्या झाल्या तर उपयोग काय.